नमस्कार मित्रांनो, 70 वर्षावरील ज्येष्ठ व्यक्तीचे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम beneficiary.nha.gov.in हे पोर्टल ओपन करा। लॉग इन करण्यासाठी बेनिफिशियरी हा पर्याय सिलेक्ट करा। खाली कॅप्चा टाइप करून घ्या। खाली ज्या व्यक्तीचे आयुष्यमान कार्ड तयार करत आहे त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाइप करा। समोर व्हेरीफाय वर क्लिक करा। मोबाईल वर एक ओटीपी येईल, तो ओटीपी या ठिकाणी टाइप करा। खाली पुन्हा अजून एक कॅप्चा टाइप करा व लॉग इन वर क्लिक करा। नवीन पेज ओपन होईल। यामध्ये क्लिक हिअर टू एनरोल यावर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये तुम्हाला दोन पर्याय असतील। आपण फक्त आधार नंबर एंटर करा। फॅमिली आयडी ब्लँक ठेवा। कॅप्चा टाइप करा। समोर सर्च चा पर्याय उपलब्ध होईल, यावर क्लिक करा। तुमचे रेकॉर्ड सर्च होईल। जर तुमचे नाव ऑलरेडी नोंद असेल तर डिस्प्ले होईल, अन्यथा अशा प्रकारे नो रेकॉर्ड फाउंड चा एरर दिसून येईल। फ्रेश एनरोल करण्यासाठी क्लिक हिअर वर क्लिक करा। अशा प्रकारे ई केवायसी चे पेज ओपन होईल। यामध्ये केवायसी करण्यासाठी आपण पहिला पर्याय आधार ओटीपी हा सिलेक्ट करा। तुमचा आधार नंबर ऑलरेडी आला असेल, नंबर चेक करा व व्हेरीफाय वर क्लिक करा। कन्सेंट ची विंडो ओपन होईल। यामध्ये कन्सेंट ऍग्री करा व अलाउ वर क्लिक करा। आपल्याला दोन ओटीपी येतील। एक आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आधार मार्फत ओटीपी येईल। तो ओटीपी या मेंबर्स आधार ओटीपी या बॉक्स मध्ये टाइप करा व दुसरा ओटीपी PMJAY मार्फत येईल, तो या युजर मोबाईल ओटीपी या बॉक्स मध्ये टाइप करा। दोन्ही ओटीपी एंटर केल्याबरोबर ओटीपी व्हेरिफिकेशन होऊन अशा प्रकारे डिक्लेरेशनचे पेज ओपन होईल। यामध्ये आपली ई केवायसी सक्सेस झाली असल्याचा आणि आपण 70 वर्षावरील आयुष्यमान कार्ड करिता एलिजिबल असल्याचा मेसेज दिसून येईल। आता खाली काही योजना दिल्या आहेत, त्यापैकी कोणत्या योजनेचा लाभ आपण घेत असाल तर टिक करा, नसेल तर शेवटचा नन ऑफ द अबाव हा पर्याय सिलेक्ट करा आणि प्रोसीड वर क्लिक करा। ई केवायसी डिटेल्स ची विंडो दिसून येईल। यामध्ये तुमच्या आधार कार्ड डिटेल्स प्रमाणे तुमचे नाव, जन्मतारीख, जेंडर, पत्ता, पिनकोड नंबर, तुमचा फोटो दिसून येईल। या फोटोच्या बाजूला तुम्हाला कॅप्चर फोटोचा पर्याय दिसून येईल। यावर क्लिक करून तुमचा लाईव्ह फोटो कॅप्चर करून अपलोड करून घ्यायचा आहे। कॅप्चर फोटोवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे कॅमेरा यूज करण्यासाठी परमिशनची विंडो ओपन होईल। यामध्ये अलाउ करा। फोटोच्या विंडो मध्ये तुमचा चेहरा व्यवस्थित सेट करून कॅप्चर वर क्लिक करा व प्रोसीड करा। तुमचा फोटो येथे दिसून येईल। आता खाली ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे काय असे विचारले आहे। आपण येस करा व तुमचा मोबाईल नंबर टाइप करा व व्हेरीफाय वर क्लिक करा। मोबाईल वर ओटीपी येईल, तो टाइप करा। ओटीपी व्हेरीफाय होऊन ग्रीन टिक आलेली दिसून येईल। आता तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा। यानंतर तुमच्या शहराचा पिनकोड नंबर, स्टेट, जिल्हा, एरिया ही सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या। आता 4 नंबर पर्यायात तुमच्या कुटुंबातील अजून कोणी 70 वर्षापेक्षा अधिक वयाची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची माहिती, तसेच 70 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या व्यक्तीची माहिती सुद्धा आपण यामध्ये भरू शकता। जर फॅमिली मेंबर नसेल तर येथे आय डू नॉट हॅव एनी फॅमिली मेंबर हा पर्याय सिलेक्ट करू शकता। यामध्ये सर्वप्रथम ज्या फॅमिली मेंबरची माहिती ऍड करणार आहे त्याचे मुख्य व्यक्तीशी असलेले नाते सिलेक्ट करा। यानंतर त्या व्यक्तीचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव टाइप करा। जेंडर सिलेक्ट करा। आधार कार्ड प्रमाणे जन्मतारीख सिलेक्ट करा। आधार कार्ड नंबर टाइप करा व व्हेरीफाय वर क्लिक करा। तुमचे सर्व डिटेल्स व्हेरीफाय होतील व एंटर्ड डेमोग्राफिक डिटेल्स मॅच्ड सक्सेसफुली हा मेसेज दिसून येईल व आधार नंबर पुढे अशी ग्रीन टिक आलेली दिसून येईल। सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यावर खाली ऍड मेंबर वर क्लिक करा आणि अशाच प्रकारे इतर फॅमिली मेंबर ऍड करा व खाली कन्सेंट ऍग्री करा व सबमिट वर क्लिक करा। तुमचा अर्ज सबमिट होईल व अशा प्रकारे एनरोल स्टेटस दिसून येईल। ई केवायसी कंप्लीटेड, प्लीज डाउनलोड आयुष्यमान कार्ड आफ्टर सम टाइम, म्हणजे थोड्या वेळाने आपण आपले कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता। मी येथे कंटिन्यू वर क्लिक करतो। अशा प्रकारे विंडो ओपन होईल। यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर, कॅप्चा कोड टाइप करा। सर्च वर क्लिक करा। तुम्ही भरलेल्या सर्व कुटुंबातील मेंबरची माहिती दिसून येईल। जी प्रमुख व्यक्ती 70 वर्षापेक्षा अधिक आहे तिचे कार्ड स्टेटस अप्रूव्ड झालेले दिसून येईल। या ठिकाणी ऍक्शन मध्ये कार्ड डाउनलोड करण्याचा पर्याय असेल, यावर क्लिक करून तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान कार्ड अगदी 5 ते 10 मिनिटात काढू शकता। ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांच्या शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण
व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.